सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सर्व उपक्रमांमध्ये तुमचं नशीब आजमावाल आणि नशीब देखील तुम्हाला साथ देईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कुठलंही विशेष काम यशस्वी होऊ शकतं. तुमच्या मेहनतीनं आणि नशिबानं तुम्ही प्रत्येक काम चांगलं कराल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीच्या क्षेत्रामध्ये आज तुम्हाला चांगला आर्थिक लाभ देखील मिळेल. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक फायदा होईल आणि परदेश प्रवास देखील तुमचा होऊ शकतो. आज नशीब 86% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक जीवनामध्ये तुमच्या अस्थिरता जाणवू शकते. तुमच्या पालकांशी तुमचे काही मतभेद होऊ शकतात. प्रेमसंबंधांसाठी आज वेळ अनुकूल आहे. नोकरी करणारे लोक त्यांच्या वरिष्ठांना मेहनतीने संतुष्ट करू शकतात. आरोग्य आज तुमचं उत्तम राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जलाभिषेक करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यापैकी काहींना आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर प्रवास होऊ शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी एक आनंददायी अनुभव असेल. नोकरीमध्ये नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत. आज नशीब 78% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला विविध स्तरांमधनं अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळाच्या स्थितीमध्ये असाल आणि ही परिस्थिती आज तुम्हाला वेळेवरती काम पूर्ण करण्यापासून रोखू शकते. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु खर्च देखील अचानक वाढू शकतो. यावेळी संसाधनांच्या कमतरतेमुळे काही व्यावसायिक योजना तुम्हाला पुढे ढकलाव्या लागू शकतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं हाडं आणि मूत्रपिंडाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांशी झुंज देणाऱ्यांसाठी दिवस थोडासा कठीण राहील. पाहुण्यांच्या आगमनानं तुमच्या घरातील वातावरण सुखद राहील. कुटुंबातील सदस्यांमधील गोंधळ हा तुमच्यासाठी एक चिंतेचा विषय असू शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तुमचा आदर आणि प्रतिष्ठा आज वाढेल. व्यवसायाचा विस्तार आज तुमच्या होऊ शकतो. तुमची मेहनत आज चांगलं फळ देईल आणि तुमच्या मेहनतीला देखील चांगले रंग येतील. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत आज बाहेर फिरायला जाऊ शकता. कुटुंबातील सदस्यांसोबत आज तुमचा वेळ अगदी आनंदामध्ये जाईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा सराव करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या संपर्कामुळे तुम्ही व्यवसाय आणि व्यावसायिक संदर्भामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये सर्वांगीण यश मिळेल आणि तुमची ऊर्जा आणि शक्ती देखील वाढेल. तुमच्या बोलण्यामध्ये मधुरता असेल, ज्यामुळे मित्र आणि नातेवाईकांशी असलेल्या संबंधांमध्ये तुम्हाला गोडवा पाहायला मिळेल. तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी तुम्हाला सर्व उपक्रमांमध्ये अगदी आनंदानं मदत करतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. जर तुमच्या बहिणीच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर ते अडथळे आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भगवान हनुमान चालिसांचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची चांगली कामगिरी इतर लोकांवरती परिणाम करेल. जर तुम्ही तुमच्या नियमित कामाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही यशस्वी व्हाल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस निराशाजनक ठरू शकतो. इतरांसोबत केलेल्या कामामध्ये तुम्हाला फायदा होईल. आपले विचार तुम्ही नेहमी सकारात्मक ठेवा.
नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा अत्यंत आरामदायी असेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीमध्ये आवाज उठवल्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी कामातील सदस्यांशी बॉससोबत बोलू शकाल. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. यावेळी तुमच्या कल्पकतेनं तुम्ही सर्वांकडनं मदत मिळवू शकाल. विद्यार्थी आणि कामगार वर्गासाठी आजचा दिवस शुभ नसला तरी तुम्ही तुमची उद्दिष्ट आणि महत्त्वाकांक्षा साध्य करण्याच्या दिशेनं गतिशील असायला हवं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा मिश्र परिणामांचा असेल. अशावेळी तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये सापडाल. तुम्ही आज अनावश्यक गुंतागुंतींमध्ये अडकू शकता आणि चालू असलेल्या प्रकल्पांमध्ये देखील तुम्हाला अडथळे येऊ शकतील. आरोग्याबाबत निष्काळजीपणा तुम्ही करू नका. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं संवाद कौशल्य हे सर्वोच्च पातळीवर असेल. त्यामुळे कोणत्याही नवीन उपक्रमासाठी दिवस हा चांगला आहे. आज तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवाल. तुमचं आरोग्य देखील ठीक राहील. अनावश्यक खर्चांवरती तुम्ही आज नियंत्रण ठेवाल. आज तुम्ही अनावश्यक गुंतागुंतीमध्ये पडू नका. आरोग्याबाबत कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा तुम्ही दाखवू नका. आज कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागू शकतात. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या फार यशस्वी व्हाल आणि तुमचं नाव आणि प्रसिद्धी सर्वत्र पसरेल. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांचा आणि आईवडिलांचा मान सन्मान करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल आणि तुमचा आत्मविश्वास देखील फार वाढेल. तुम्ही तुमच्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे लक्ष वेधून घ्याल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.